हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. थंबनेल बघितला असेल तुम्ही. वर्ल्ड बँक संदर्भात आपण एक व्हिडिओ घेऊन येतो आहे. याच्या अगोदरचे जे व्हिडिओ तुम्ही बघितले, काही व्हिडिओची लेंथ ही 1.5 तास 2 तास आहे, काही व्हिडिओची ही एकदमच 10 मिनटं 15 मिनटं आहे. तुम्हाला या सगळ्यामार्फत आपल्याला कंटेंट हा मेन टार्गेट करायचा आहे. मग छोटे 10-10 मिनटाचे काय व्हिडिओ असणार ते मी करतो आहे. त्याचं कारण असं, मोठ्या कुठल्या तरी एखाद्या कन्सेप्टला टार्गेट करतो, डिटेलमध्ये एखादा अभ्यास करतो आहे, पण परीक्षेमध्ये तुम्ही राज्यसेवा करा किंवा संयुक्त पूर्व परीक्षा करा, आयोग काही वेळा खूपच बेसिक गोष्टीवर प्रश्न विचारतं. मग त्याही बेसिक गोष्टी आपण छोट्या व्हिडिओमार्फत टार्गेट करूयात, जेणेकरून या 10 मिनटात का असं तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड कंटेंट मिळावा, हा त्याच्यामागचा उद्देश. त्याचं एक्झाम्पल देतो. तुम्ही GST ही जर संकल्पना घेतली तर खूप डिटेलमध्ये आपण अभ्यास करतो. त्याचं विधेयक कितवं, घटनादुरुस्ती कायदा कितवा, GSTचे स्लॅब किती, सगळं. मुळात किती जरी जणांना हे माहीत नाही आहे की GST हा जो कर आहे हा प्रत्यक्ष कर आहे की अप्रत्यक्ष कर आहे. राईट, दिस इज अ बेसिक पहिलं उदाहरण. दुसरं, आत्ता आपलं जे हे सगळं हेडलाईन तुम्ही बघताय, हा व्हिडिओचा मेन पर्पज असा आहे, ह्या छोट्या लेक्चर सिरीजचा, दुर्लक्ष होणाऱ्या गोष्टी तुमच्या समोर आणायच्यात, जिथं की आपण फार बेसिक लेवलला जायला पाहिजे तिथं जात नाहीत, आणि म्हणून तिथून काहीतरी एखादा क्वेश्चन चुकला, एखादा मार्क जातो आणि 1 वर्ष जातं. ते जाऊ नये त्यासाठी छोट्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी कंटेंट मिळावा, तो उद्देश. ही जी वर्ल्ड बँक आहे, आपण खूप वेळा अभ्यास करतो, सगळं करतो. तुमच्यापैकी किती जणांना बघा, आता ह्या व्हिडिओमार्फतच म्हणजे माझा जो उद्देश आहे ना तो इथं साध्य होतो. तुम्हाला मी जे प्रश्न विचारले त्याचं किती जणांना उत्तर माहिती आहे, आणि जर माहीत नसेल तर आपण कशाचा अभ्यास करतोय ह्याची जाणीव मला तुम्हाला करून द्यायची. चलो, वर्ल्ड बँकेबद्दल, त्याची स्थापना सगळेजण सांगतील, त्याचं कार्य सांगतील, बरोबर. 1944ला जी ब्रेटन वूड परिषद झाली त्याच्या अंतर्गत स्थापना झाली होती वर्ल्ड बँकेची आणि IMFची. म्हणूनच त्या दोघांना आपण काय म्हणतो, ब्रेटन वूड ट्विन्स म्हणतो. स्थापना झाली, कार्य काय करते, डेव्हलपमेंटसाठी कर्ज देते, राईट. हे पण त्याचं कार्य क्लिअर झालं. पण ही वर्ल्ड बँक जी आहे स्थापन झाली त्यावेळेला IBRD या नावाने स्थापन झाली होती. त्याच्यानंतर IDA ही संस्था आली, त्यानंतर IFC संस्था आली, अशा वेगवेगळ्या संस्था आल्या. यालाच आपण काय म्हणतो, वर्ल्ड बँक ग्रुप म्हणतो. वर्ल्ड बँक ग्रुपमध्ये नेमक्या किती संस्था आहेत आणि कोणकोणत्या आहेत? आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये वर्ल्ड बँक, WTO, IMF तिघावर प्रश्न असतो फार बेसिक लेवलला. इव्हन WTOचे सुद्धा करार विचारलेत आयोगाने. म्हणजे तुम्हाला इन डिटेल WTO करा, पण त्यासोबत त्याचे करार जे आहेत ना, त्या कराराची फक्त नावं विचारलेत. खालीपैकी कुठला करार WTO अंतर्गत येत नाही. मग ते ट्रिप्स करार आहे, ट्रिम्स करार आहे, ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर आहे, AOA म्हणतो आपण त्याला. हे करारांची नावं विचारलेत फक्त. बेसिक आहे ना, राईट. सो तसंच इथं वर्ल्ड बँक ग्रुप याच्यामध्ये कुठल्या संस्था येतात, मुळात किती संस्था आहेत याचं बेसिक तुम्हाला इन्फॉर्मेशन इथं यावी, हा उद्देश आहे. बाकी इन डिटेल वर्ल्ड बँक कव्हर करणे हा उद्देश मी परत सांगतो. ते बॅचमध्ये होतंच, इतर कुठल्या व्हिडिओमध्ये होईलच. ही छोटी व्हिडिओ सिरीज लेक्चरची चालू केली का बेसिक तुम्हाला क्लिअर व्हावं 5-10 मिनिटामध्ये. चलो, हे स्टार्ट. वर्ल्ड बँक ग्रुप. आता हा सगळा कंटेंट मी आपल्या या इकॉनॉमिक गाईडमधून घेतोय, जे ऑलरेडी तुम्हाला दिलं आहे. शॉर्टमध्ये करून देण्यासाठी टेबल चार्टचा वापर करून हे येतं, तुम्हाला दिसत असेल. ज्यांच्याकडे बुक आहे त्यांना कळतं. हा टेबल चार्टच कव्हर करून दिला आहे. एक्झॅक्टली या सगळ्या संस्था वर्ल्ड बँक ग्रुपच्या तुम्हाला इथं जागेवर कव्हर होतील. चलो, काय IBRD ज्याची स्थापना झाली होती ती संस्था, तिच्या नावातच आहे. कशासाठी स्थापन झाली होती ही? इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. जे काही जगामध्ये महायुद्ध झाली, पहिली दुसरी, त्याच्यानंतर बरेच देश उद्ध्वस्त झाले, पायाभूत सुविधा सगळ्या कोलॅप्स झाल्यात आणि देशांचा विकास मागे पडला. सो त्या देशांना आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करायचे, पुनर्बांधणी करायची त्यांची, आणि विकासाला चालना द्यायची आहे. म्हणूनच ही बँक स्थापन केली होती, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन, पुनर्बांधणी आणि डेव्हलपमेंट म्हणजे विकास. म्हणजे यासाठी इथं हे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कर्ज देते. यामार्फत दारिद्र्य दूर करणे, विकास साध्य करणे हा त्याचा अर्थ आहे या IBRDचा. यासाठी लोन देते, कर्ज देते. क्लिअर, पहिला मुद्दा. त्याच्यानंतर IDA ही संस्था बघा, परत तुम्हाला इथं दिलेली याच्यामध्ये पहिली आहे वर्ल्ड बँकेच्या नंतरची IDA. ही सुद्धा कर्ज देते, पण ह्याच्यात फरक काय मग या IDAमध्ये? ही जी संस्था देते कर्ज, ही अत्यंत गरीब देशांना व्याजविरहित कर्ज देते, एकदम सुलभ पद्धतीने कर्ज देते. कुठली? IDA. म्हणून हिला काय म्हणायचं? वर्ल्ड बँकेची सुलभ कर्ज खिडकी. साधा प्रश्न येऊ शकतो, सॉफ्ट लोन विंडो कोणाला म्हणायचं? सो IDAला म्हणायचं. कळतंय? बेसिक. पहिली झाली IBRD, दुसरी झाली IDA, नेक्स्ट IFC. ही IDA म्हणजेच इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन, IFC म्हणजे इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन. लॉंग फॉर्म्स इथे येऊ शकतो तुम्हाला, तेही सांगतो. हिचं काय काम आहे? मुळात हा वर्ल्ड बँकेचा ग्रुप आहे सगळा, आणि वर्ल्ड बँकेचा हेतू काय माहिती का? विकास करणे, डेव्हलपमेंट करणे. जे
देश अविकसित आहेत, जे एकदम मागे पडलेले आहेत, त्यांना त्यांच्या विकासाला चालना द्यायची. मग ह्या दोघांमार्फत ते कर्ज देतात. पण ही काय करते संस्था, तिथं गुंतवणुकीला चालना मिळावी त्या देशामध्ये. जनरली तुम्ही बघा, अविकसित देश जे मागास आहेत तिथं फार मोठी इंडस्ट्री जात नाही आहे, कारण तिथं पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नसते. कशाला तिथं इन्व्हेस्टमेंट करेल कोणी? मग अशा देशांमध्ये इन्व्हेस्टमेंट होणारच नाही, तर तो देश विकसित होणारच नाही. विकसित त्याला चालना देण्यासाठी ही संस्था काय करते, खाजगी संस्थेला, उद्योजकांना कर्ज देते. हे घ्या लोन आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. पण नियम अटी लागू. तुम्ही घेतलेलं कर्ज हे कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे? अविकसित देशात, विकसनशील देशामध्ये, जेणेकरून की तिथं गुंतवणुकीला चालना मिळेल, औद्योगिकरण वाढेल, रोजगार निर्मिती वाढेल, बेरोजगारी कमी होईल आणि त्या देशाचा विकास होईल. मग वर्ल्ड बँकेचा उद्देश काय? विकास करणे ना. सो हे वर्ल्ड बँक ग्रुप सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं जे देश विकसित नाहीत, जे देश मागे आहेत, त्यांना पुढे आणण्याचं काम करतं. चलो, IBRD झाली, IDA झालं आणि IFCचा उद्देश काय आला तुम्हाला? मिगा. आता IFCला अजून एका, जसं ह्याला इथं सुलभ कर्ज खिडकी म्हणलं जातं, सॉफ्ट लोन विंडो, तसंच IFCला काय म्हटलं जातं माहिती का? वर्ल्ड बँकेची खाजगी शाखा, प्रायव्हेट आर्म म्हणलं जातं. परत तुमचा बेसिक कन्सेप्ट आला, नोट डाऊन करून घ्या. येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला असे छोटे छोटे कीवर्ड, वन लाईनर म्हणा जर आले तर आपण ह्याला कधीच अवेअर नसतो किंवा लक्ष दिलं नसतं, ते तुमच्या क्लिअर होऊन जाईल या व्हिडिओमार्फत. नेक्स्ट पुढे आहे मिगा, मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी. विषय काय असतो? एखाद्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट केली एखाद्या उद्योजकांनी, पण तिथं काही पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आली, गव्हर्नमेंटचे काही इश्यूज झाले आणि पूर्ण इकॉनॉमी कोलॅप्स झाली, मग तो उद्योग व्यवसाय पण सगळा बुडून जाईल ना. ती भीती निर्माण होऊ नये म्हणून ही मिगा संस्था काय करते, मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी देते, हमी देते, हमी तिथल्या गुंतवणुकीला. तरच खाजगी उद्योजक जाऊन तिथं गुंतवणूक करतील अविकसित देशामध्ये, नाहीतर कोणी करणार नाही. कुठली तरी हमी पाहिजे ना, तो मुद्दा ही संस्था. चला, म्हणजे गुंतवणुकीला कर्जही द्यायचं, वरून हमीला पण तिथं व्यवस्था करायची, म्हणजे इन्व्हेस्टमेंट वाढेल. लास्ट, इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट. हे एक सेंटर आहे, इंटरनॅशनल सेंटर. कशासाठी? सेटलमेंट फॉर इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट. गुंतवणुकी संदर्भातील जे वाद, तंटा जे निर्माण झालेला आहे तिथलच्या सरकारमध्ये किंवा त्या गुंतवणूकदारामध्ये किंवा कंपनीमध्ये, ते सोडवण्याचं काम कोण करतं? ही संस्था करते, ICSID. क्लिअर? सो बघा, IBRD आणि IDA ह्या दोघांना मिळून ॲक्च्युली वर्ल्ड बँक म्हटलं जातं आणि हा त्या ग्रुपमधला आहे. म्हणजे एकूण 1, 2, 3, 4, 5 घटक आहेत सगळे जर बघितले तर. सो दिस इज ऑल अबाउट वर्ल्ड बँक ग्रुप. लक्षात आलं? शॉर्ट बट स्वीट हीच अशी सिरीज आपण या कन्सेप्टबाबत पण असणार आहे, फॅक्ट्सबाबत पण असणार आहेत. सो नक्की टचमध्ये राहा. कसा वाटला हा कंटेंट? तुमचे फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. या सगळ्या गोष्टीला परत अपडेट राहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल पण आहे, अर्थनीती बाय गजानन बस्के म्हणून. कारण काही PDF, काही योजनांचे अपडेट, काही MCQ हे आपण तिथं पण टाकतोय. सो सगळ्या या गोष्टींचा तुम्हाला येणाऱ्या 2024साठी परीक्षेत फायदा व्हावा म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही इनपुट्स देतोय. त्याचा नक्की तुम्ही लाभ घ्या आणि सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हे नक्की पोहोचवा. सो भेटूया पुढच्या नवीन कन्सेप्टसोबत. थँक्यू सो मच.